देशात नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असणाऱ्या TJSB सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सदर संचालक मंडळाचा कालावधी 2024-25 ते 2029-30 असा 5 वर्षासाठी आहे. शरद गांगल, वैभव सिंघवी, शैलेश खांडेकर, रामदास हेगडे, पवनकुमार माहेश्वरी, समीर पाटणकर, सचिन ताटके, डॉ. अश्विनी बापट, पौर्णिमा रानडे, कवी RCV शेषाचलम आणि भाऊसाहेब गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीसह बँकेच्या अध्यक्षपदी शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल हे सहकार भारती आणि या सहकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असून संघटनेच्या महाराष्ट्र राज्य बँकिंग प्रकोष्ठचे प्रमुख आहेत. 1984 पासून मनुष्यबळ विकास तज्ज्ञ क्षेत्रात कार्यरत असणारे शरद गांगल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेतील ह्युमन रिसोर्स येथे स्टॉकहोम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या व्यवस्थापन विकास अभ्यासक्रमामध्ये टॅलेंट मॅनेजमेंट या विषयावरती अध्यापन करत आहेत. शरद गांगल 1997 ते 2009 दरम्यान TJSB सहकारी बँकेत संचालक होते. 2019 पासून ते बँकेचे संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. नागरी सहकारी बँकिंगचा अनुभव असलेल्या शरद गांगल यांची पुन्हा TJSB सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे.